कधी स्वतःला विचारलं का, मी दररोज एवढा थकलोय, पण खरंच काही साध्य होतंय का? खरं सांगायचं तर मोठं यश एका रात्रीत मिळत नाही. ते लहान सवयींनी तयार होतं, ज्यांना आपण मायक्रो हॅबिट्स म्हणतो. समजा तुम्हाला फिट व्हायचं आहे, तर पहिल्याच दिवशी 2 तास जिम नाही, फक्त 10 मिनिटं चालणं एवढंच पुरेसं आहे. कारण सवय मोठी नसते, सातत्य मोठं असतं. आता प्रश्न येतो, आपण प्रयत्न का करावा? आळस करणं तर खूप सोपं आहे. उत्तर सोपं आहे, कारण तुमच्याकडे जगण्यासारखं भविष्य असू शकतं. थोडा विचार करा, जर 3-5 वर्षांनी तुमचं आयुष्य तुमच्या मनासारखं असलं तर ते कसं दिसेल? मित्र कसे असतील? कुटुंबासोबत नातं कसं असेल? नोकरी किंवा व्यवसायात तुम्ही कुठे असाल? तुमचं शरीर आणि मन कसं असेल? हे सगळं एकत्र करून एक चित्र तयार करा, तुमचं आदर्श आयुष्य. आता जादू इथे सुरू होते. एकदा ध्येय स्पष्ट झालं, तर लहान लहान कामंही अर्थपूर्ण वाटायला लागतात. लवकर उठणं, मोबाईल कमी वापरणं, थोडं वाचन, थोडं व्यायाम, ही कामं कंटाळवाणी वाटत नाहीत, कारण ती तुमच्या स्वप्नांशी जोडलेली असतात. पण एक मोठी चूक लोकं करतात. ते म्हणतात मला शेड्यूल आवडत नाही, ते बंधनासारखं वाटतं. पण खरं तर शेड्यूल म्हणजे जेल नाही, शेड्यूल म्हणजे तुमचा आवडता दिवस. स्वतःला विचारा, उद्या जर माझा बेस्ट डे असला तर तो कसा असेल? कामही असेल, आनंदही असेल. 1 तास जबाबदारी, 15 मिनिटं आवडती गोष्ट. स्वतःशी सौदा करा, स्वतःवर अत्याचार नको. आणि परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा. 70% जमलं तरी चालेल. पुढच्या आठवड्यात 71%, कारण 0% पेक्षा 50% केव्हाही चांगलं. आता शेवटचं पण महत्त्वाचं, तुम्हाला माहिती आहे का, बहुतेक लोक दररोज 5-6 तास वाया घालवतात. ते म्हणजे आठवड्याला 40 तास, पूर्ण एक कामाचा आठवडा. जर तुमचा वेळ मौल्यवान असेल तर तुम्ही दरवर्षी स्वतःचं भविष्य वाया घालत आहात. हे ऐकायला कठीण आहे, पण सत्य आहे. स्वतःकडे दुर्लक्ष करणं सोपं आहे, पण त्याची किंमत फार मोठी आहे. म्हणून आजपासून ठरवा, मोठं नाही, लहान पण सातत्यपूर्ण पाऊल. कारण पर्याय एकच आहे, सुधारणा, नाही तर पश्चाताप. आजचा छोटा प्रयत्न उद्या मोठं आयुष्य बनवतो.